आई. मुलाच्या वाढदिवशी रात्री 1:30 वाजता आईने फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुलगा वैतागून चिडूनच म्हणाला, अगं, ही काय वेळ आहे का फोन करायची? सकाळी फोन करता आला नसता का? शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेवून कट केला. काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला. तब्बल 2 तास बोलला. नंतर मैत्रीण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलू म्हणाली. तरी तिची इच्छा नसतानाही अजून जबरदस्तीने 10 मिनिटे जास्तच बोलला. शेवटी तिने फोन कट केला. नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागूनही वडिलांनी फोन केला. आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणाला, बाबा, सकाळी करायचा ना फोन? आत्ताच आईचा फोन येऊन गेला. तिने वडील म्हणाले, मी तुला हेच सांगायला फोन केला की तुझी आई खरंच वेडी आहे, मूर्ख आहे, जिने तुला तुझ्या वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोप मोड केली. खरं तर ती 25 वर्षापासून अशीच वेडी आहे, मूर्ख झालेली आहे. 25 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तातडीने ऑपरेशन करून मूल अबॉर्ट करावं लागेल, तेव्हा आई जगू शकेल. पण ती तेव्हा मरायला सुद्धा तयार झाली होती. तुला जन्म द्यायचाच ही तिची भावना होती. रात्री 1:30 वाजता तुझा जन्म झाला बाळा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिला प्रसव वेदनांचा त्रास होत होता. त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती. असह्य वेदना सहन करत होती. पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली. डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतलं होतं की तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर डॉक्टर जबाबदार असणार नाहीत, म्हणून तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आज तुला रात्री 1:30 वाजता फोन करून तुझी झोप मोड केली, त्याबद्दल तिला माफ कर. अजून एक सांगायचे, तुझी आई 25 वर्षापासून मला रोज रात्री 1:30 वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता बरं. फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. असं सांगून वडिलांनी फोन ठेवून दिला. मुलगा हे सगळं ऐकून अगदी सुन्न झाला होता. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. आईचे पाय धरून तिची माफी देखील त्याने मागितली. वडील म्हणाले, ती नेहमीच म्हणायची, आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. आता मी तिला सांगेन, जशी आधी काळजी घेतली तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन. आई म्हणाली, असू द्या हो, माफ करा त्याला. आईवडिलांनी आपली धनदौलत, संपत्ती नव्हे तर आपले प्रेम हवे असते. तुम्ही त्यांची काळजी करावी अशी त्यांची अपेक्षा नसते, पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटत असतं. तुम्ही आईवडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते, पण त्यांना तो वेळ दिला तर त्यांना समाधान वाटतं, कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्य, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आपले आईवडील पुन्हा मिळणार नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.